दूध घालायला गेले सकाळी सकाळी. ब्रुनोला घरातच ठेवलं. एका मुलाला नेलं नाही रे, एका मुलाला नेलं नाही रे, एका बाबूला घेऊन नाही गेले. ए माझ्या छंड छंड नोच, ए छंड छंड नोच. तो गडम गडम नोजवाला कुठे गेला? टायगर बाबू इकडे ये, इकडे ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. हृदय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रताय ब्लॉग मध्ये. बाहेर मी बसलेलं नाहीये, कवळं कवळं ऊन आहे. सकाळचं 8ला 10 मिनिटं कमी आहेत, 7:45 वाजून थोडं पुढे काटा गेलेला आहे. आणि चहा घेते. आता चहा घेतल्याच्या नंतर बाहेर आपल्याला सडा टाकायचा आणि रांगोळी काढायची. बाकी सगळं आवरलं. घरातल्या घरातच करते. उठते, घरं बिरं झाडून काढायचे, घराच्या आतमधलं थोडंसं अंगण झाडायचं आणि पूजापाठला लागते. थंडी असल्यामुळे बाहेर जात नाहीये. माझी 7 वाजता सगळं आवरलं पूजापाठ. पण बसले आपली मोबाईल बघत, कोणाचे मेसेज गुड मॉर्निंग वगैरे असं पाहणं होत नाही. पण म्हटलं जरा बघावा आणि लगेच इथे चहा पिला. आता पाहणं मोबाईल पाहता पाहता वेळ कसा जातो काही कळत नाहीये. 7:45 वाजलेले आहेत, एवढा वेळ गेलेला आहे. आणि हा पितळी ग्लास आहे माझा चहाचा, पण फार गरम होतो हा ग्लास, फार गरम होतोय. चटके बसतात तोंडाला सुद्धा. आ हा 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 हा. चहा थोडा थंड झालेला आहे. अंगण धुवायचंय सकाळचं. गेला बघा आपला ब्रुनो, पाहता पाहता गेला ब्रुनो. काल आपण गायांना भरपूर गवत आणले, भरपूर म्हणजे असं चांगलं मोठं गटुडं भरून गवत पण वाळून गेलेलं. आता गवत नसतात ह्या दिवसात. आता कोणाच्या ज्वाऱ्या खुरपायच्या राहिल्या तर, आणि कारण का ज्वारी पेरल्याच्या नंतर पाऊस नाही झाला ना, त्या गवतच नाही. असं गवत भरपूर आहेत, पण लहान गवत असलं आणि ज्वारी खुरपतात ना, मग गवत नाही राहत. हा ग, चला आता आपल्याला आहे आपल्याला शेण सगळं टाकून दिलं, पण आता थोडंसं शेण पण तिथं पडलेलं आहे बघा, त्याच्यात मी सडा मारणार आहे. वाह क्या बात आहे, वाह क्या बात आहे, क्या बात आहे. बघा आपला भगवा आणि आपले पारिजातक. पारिजातक पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये या रे पारिजातकांनो. ओरिजिनल सेंट. जेव्हा आपण जेव्हा आपण आपल्या घरी मुंबईला आम्ही मोठा गणपती आणायचो, इथे छोटा गणपती आणला जातो. छोटा गणपती कसं काही टेन्शन नसतं काय, म्हणजे असं की अरे आवरलं नाही, असं झालं तसं झालं काय असे. तर त्या छोट्या गणपती बाप्पाला पारिजातकाचा हार किंवा गणेश वेल असतो त्याचा हार खूप छान दिसतो. छोटी फुलं असतात ना, अप्रतिम. ए हिरो, तो बघा आपला हिरो बघा, टायगर काय ढोंग करतो. इकडे ये, नुसता घाबरवतो, नुसता कोंबड्यांच्या मागे पळतो. पळायला आता दुसरीकडे कुठे. पाऊस नाही, पण ह्या गव्हावर पाणी कुठून पडतंय काय माहिती. पाणी कसं काय ह्या गव्हांवर, पाऊस नसला तरी पण. आपला हरभरा पण दिसायला लागला, हरभरा पण उगवला. मित्रांनो, मला आता एक फळ दिसलं, एक नाही एक, हे एक एवढं सुपारी एवढं झालंय. आणि इथं 2-3 आहे, तुम्हाला मी दाखवते. हे पहा, चिकू. मी तुम्हाला सांगते, आणल्यापासून ना एवढा चिकू होता एक, तो एकच होता. तो मोठा झाला नाही, छोटा झाला नाही, तसंच राहिला आजपर्यंत. कुठे गेला आता मला काय सांगू शकत नाही. आणि आता बघा इथे पण बघा हे चिकू आलेले आहेत. जरा फरक पडलेला आहे चिक्कूला जरा फरक पडलेला आहे, चिक्कूच्या झाडांना. हे पहा आपल्याला राईचं किती मोठं झाड आहे, आणि एकही याला कीड नाहीये. भाजी करायसारखं झाड आहे हे राईचं. मोहरी. मला एक जण आमच्या घरी आले तेव्हा त्यांनी सांगितलं, पण ह्याच्यावरती बघा ना बारीक असे किडे आहेत. ह्याच्यामध्ये काहीतरी असतं असं मला वाटतं. ह्याच्यापैकी काहीतरी काढायचं का, हेच असं काढायचं, हे असं काढायचं.
ह्याच्यापैकी एक आहे का मी तर हे सगळंच काढते, मलाच काय अजून काय अंदाज लागला नाही. आणि हे फक्त एवढं असं काढायचं आणि हे देठापासून असं पाणी भज्याचं मिश्रण तयार करायचं आणि त्याच्यामध्ये बुडवून भजे तयार काढायचे असं म्हणतात. मी आज केलं नाही अजून. भरपूर आपल्याकडे फुलं आहेत मित्रांनो भाजीला, पण आपली भाजी खाणारी व्यक्ती इथे नाहीये. ह्याची पण मी भाजी केलेली, मला हे फार आवडली शेंगाची भाजी. आणि मी अजून त्यांना काढायला लावते. इथे एकच शेंग दिसली मला. आहेत की इकडे बऱ्याच शेंगा लागलेल्या आहेत बघा. हे ही पण शेंग आहे एवढी मोठी. आणि ह्या पण एवढ्या शेंगा आहेत. ह्याला म्हणतात आईचा आशीर्वाद. ते बघा त्याच्या पानाचे ते सुख आणि समृद्धी बघा. असं आपलं फळभाजीपाला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. हे बघा हे असं, हे बघा, हे पहा. पण ना आता मित्रांनो मला फार आनंद झालाय बरं का. तुम्हाला सांगू म्हणाल कशाचा. हा पहा पेरू कसा खाल्लाय बघा चिमण्याने. किती छान आहे. खाऊ द्या खाऊ द्या. खूप मोठा पेरू आहे. आणि स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. आता किती पपया आहेत हे बघा. 1 2 3 4, तिकडे पण एक आहे 5. पण पपई कोणी खात नाहीये. तरी पण झाड लावायचं. खात नसले तर ते सुद्धा फळ आपल्याकडे आहेत न खाणारे. इथे पण एक शेंग आलेली आहे. हे पहा भाज्या, हे पहा फळभाज्या बघा. घेवडा सोलून केलेला घेवडा फार छान झाला. मी पण आता हे सोलायला थोडंसं अजून मोठं झालं ना सोलायला छान वाटतो. हे बघा शिरोळे गोसावळे. चला आता आपण याची भज्जीच काढूया आज. का रे मन्या. हे बघा मन्या आपल्या इथं बसलेला आहे. आता हे आताच तोडून घेते ना. तर हे ना परत मग निबार होतात. परत काय उपयोग नाही ह्याचा. हात तोडतेच मी आता. चला तर मित्रांनो आपल्या मन इथं बसलेला आहे. मी मीराताई तुमची रजा घेते. इथंच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.